भाजप आमदार सुरेश धस यांचा विश्वासू कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याची तुरुंगातून सुटका झाल्याची माहिती समोर आली आहे। एका व्यक्तीला केलेली मारहाण आणि ढाकणे प्रकरणामुळे खोक्या भोसले तुरुंगात होता। 5 महिन्यांपेक्षा जास्त काळ खोक्या भोसले तुरुंगात राहिल्यानंतर आता त्याला जामीन मिळालाय। खोक्या भोसले सोबत असलेल्या जवळीकीमुळे सुरेश धस यांची चांगलीच राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। खोक्या भोसलेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। तुरुंगातून सुटल्यानंतर खोक्या भोसले घरी पोहोचला त्यावेळी त्याचं घर पाडण्यात आलेलं होतं। संपूर्ण संसार हा उघड्यावर पडलेला होता। त्यावेळी घरी आल्यानंतर खोक्या भोसलेने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावर जे हे लोकांनी आरोप केले ते कोर्टात जे खरं आहे ते सत्य समोर आलं आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली। मला कोर्टावर न्याय देवतेवरती भरोसा होता आणि न्याय देवतांनी मला न्याय दिला। त्यामुळे मी न्याय देवताचे खूप आभार मानतो। आणि आज पुन्हा समाजाला आणि लोकांना समजलं की न्याय हा खरा होतो। नेमकं काय काय घडलं सर, 1 वर्षामध्ये पूर्ण माझं जी जीवनाची माझी कमाई होती ती पूर्णपणे मी म्हणजे बरबाद झालो सगळं। आज पूर्णपणे रस्त्यावर आहे, माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे। वेगवेगळ्या सगळे विचार वेगवेगळे। आता बघा ना, हे घर कसं केलंय माझं। आज माझे लेकरं बाळ, माझे वडील इतके 80 वर्षाचे वडील आहेत माझे। आज त्यांना राहण्यासाठी छत नाही, माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा आहे, हे सुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडून हिसकून घेतल्यासारखं झालंय। म्हणजे पूर्णपणे वर्षभरात तुमच्यावर खूप काही आरोपही झाले, हो, व्हिडिओ पण व्हायरल झाले, हो। त्यामागची काय सत्यता साहेब, व्हिडिओच्या पाठीमागची सत्यता अक्षरशः सगळी पूर्णपणे खोटी होती। हे जे व्हिडिओ होते ह्या लोकांनी बनावट बनवून काहीतरी कुणाचं अंगाचं मीठ तेलावर घालून ह्या लोकांना फक्त काहीतरी जिरवाजिरवी किंवा दाबादाबी करायची होती। त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट करून माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केलेला आहे। हे कोणी केलं? व्हिडिओ व्हायरल असेल किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या झाल्या तुमच्याबाबत, या कोणी केल्या आणि का केला? आता सर, मी तर जेलमध्ये होतो ना, आता हे पोलीस प्रशासन तपास केला पाहिजे। आता मला यातलं काहीच कल्पना नाही ना कोणी केलं ते। परंतु खोक्या भोसले तुरुंगातून बाहेर कसा आला, त्याची सुटका कशी झाली आणि या प्रकरणावर आता पुढची कारवाई काय असेल याबद्दल खोक्याचे वकील सतीश हांगे यांनी खुलासा केलाय। त्याच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तो तुरुंगामध्ये होता आणि तब्बल 1 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि आता सतीश भोसले जो आहे त्याला आपल्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामुळे आता जेलच्या बाहेर तो आलेला आहे, अशी तिचं स्टेटस आहे सध्याचं। काय कलम दाखल झाले होते? म्हणजे मेनली त्याच्यामध्ये 109 कलम होतं, म्हणजे पूर्वीचं 307 जे आहे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे वगैरे अशा प्रकारची काही कलमं त्याच्यामध्ये समाविष्ट होती। परंतु सगळं साक्षी पुरावा आणि एकंदरीत प्रकाराचा विचार करून माननीय न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे। नाही, तसं काही याच्यामध्ये हे जो आहे किंवा त्याच्याविषयी फार बाहेर बोलले गेले की तो असं आहे तसं आहे, परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध काही प्रलंबित नाहीत। खून करणे वगैरे असा काही गुन्हा त्याच्याविरुद्ध प्रलंबित नाहीच आहे आणि आतापर्यंत त्याला कुठल्याही प्रकाराने शिक्षा आलेली नाही। त्याच्यामुळे फार काही आता हे तो म्हणजे तरुण असल्यामुळे ते निराळे यूट्यूब वगैरे तयार केले होते, निराळे व्हिडिओ प्रसारित केले होते, त्यामुळे थोडा तो तरुण वर्गामध्ये थोडाफार प्रसिद्ध झाला होता। काय याच्या पलीकडे मला काही त्याच्यामध्ये काही हे आहे, सबस्टन्स आहे त्याच्या केसेसमध्ये, असं मला काही वाटत नाही। नाही, त्याच्यामध्ये त्याला एक प्रकरण जे होतं ते बॅटने मारहाण केलं ते प्रकरण होतं आणि दुसरं प्रकरण जे होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केले वगैरे असं एक त्याच्यावरती आरोप होते। तर जीवे मारण्याच्या प्रकरणामधून त्याची आता निर्दोष मुक्तता झाली आहे आणि बॅटने मारण्याचं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, आणखीन त्याच्यामध्ये निकाल आलेला नाही। परंतु त्याच्यामध्ये त्याची ऑलरेडी जामीनवर आहे तो बॅटने मारल्या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळे तो आता कारागृहाच्या बाहेर आलेला आहे।